झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईवर क्रूर कर्म कसाब आणि त्याच्या साथीदाराने किती क्रूरपणे केला होता हल्ला पाहूयात। 26/11चा तो दहशतवादी हल्ला कोणताही भारतीय कधीच विसरू शकणार नाही। पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि त्याचे साथीदार याच दिवशी नापाक इरादा घेऊन समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले। कुलाबा परिसरातल्या बधवार पार्क मधून ते वेगवेगळ्या टॅक्सीने सीएसटी, लिओपोल्ड हॉटेल, छाबड हाऊस आणि ताज हॉटेलकडे रवाना झाले। त्यानंतर त्यांनी पुढचे 60 तास मायानगरी मुंबईला अक्षरशः वेठीस धरला। कसाबच्या साथीदारांनी सर्वात आधी लिओपोल्ड हॉटेलमध्ये अंधाधुंद गोळीबार केला। काय होतंय हे कुणालाच कळत नव्हतं। लिओपोल्ड हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना पोलीस स्टेशनमध्ये येऊन आदळते तोच ताज हॉटेलमध्ये शिरलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हॉटेलमधल्या निष्पाप लोकांवर गोळ्यांचा वर्षाव केला। दहशतवाद्यांच्या अंगात जणू सैतान शिरला होता। समोर येईल त्याला गोळ्या घालून ते ठार करत होते। एकीकडे ताज हॉटेलमध्ये मृत्यूनं जणू तांडव घातलं होतं, तर त्याच वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल यांनी गोळीबार सुरू केला होता। त्यावेळी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी होते। काय होतंय हे कळायच्या आतच कसाब आणि इस्माईलची गोळी निरपराध प्रवाशांचा वेध घेत होती। सीएसटी स्थानक रक्तानं लाल बुंद झालं होतं। पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी एकाच वेळी ठिकठिकाणी हल्ला चढवला, त्यामुळे पोलीस यंत्रणाही गांगरून गेली होती। काय करावं हे त्यांच्या समजण्याच्या पलीकडचं होतं। मुंबई पोलीस दहशतवाद्यांच्या अशा प्रकारच्या हल्ल्याचा पहिल्यांदाच सामना करत होते। छाबड हाऊस आणि ट्रायडंट हॉटेलमध्येही दहशतवाद्यांनी हैदोस घातला होता। अचानक झालेल्या या हल्ल्याला तोंड देण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला। मिळेल त्या साधनांनी आणि त्या शस्त्रांनिशी पोलिसांनी दहशतवाद्यांचा मुकाबला केला। दहशतवाद्यांचा सामना करताना काही अधिकारी आणि जवानांनी जीवाची पर्वा न करता वीर मरण पत्करलं। सुरुवातीला पोलीस, त्यानंतर मरीन कमांडो आणि एनएसजी कमांडोज यांनी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला। अजमल आमिर कसाब हा एकमेव दहशतवादी पोलिसांच्या जिवंत हाती लागला। कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेला हा हल्ला मुंबईकरांच्या काळजावर कायमस्वरूपी कोरला गेलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। भारताच्या न्यायप्रणालीवरती आपला विश्वास असला तरी देखील यात लागणारा वेळ मात्र तितकाच चिंताजनक आहे। त्यामुळे कसाबचा हिसाब कधी होणार? झी 24 तास एक पाऊल पुढे।